पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मुख्य सचिवपदी असणार आहेत। पश्चिम बंगालमध्ये सरकारमध्ये प्रशासकीय पातळीवर आता फेरबदल झाले आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त मनोज कुमार अग्रवाल बंगालचे मुख्य सचिव बनले आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। पश्चिम बंगाल सरकारमध्ये प्रशासकीय पातळीवर आता फेरबदल झाले आहेत। मुख्य निवडणूक आयुक्तांना बंगालचे मुख्य सचिव बनवण्यात आलेले आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। शिवाजी, मोठे बदल घडत आहेत, काय अपडेट? पश्चिम बंगालमध्ये नव्यानं सरकार आल्यानंतर सरकारने नवीन बदल केले आहे। मात्र पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी पदावरती राहिल्यानंतर मनोज कुमार अग्रवाल यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। आता या नियुक्तीनंतर विरोधी पक्ष या संदर्भात काही भाष्य करतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण राज्याच्या मुख्य सचिवपदी मुख्य निवडणूक आयुक्त अधिकारीपदी राहिलेल्या मनोज कुमार अग्रवाल यांना बढती देताना मुख्य सचिवपदी नियुक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे एक प्रकारे विरोधी पक्ष हे नक्की कशामुळे करण्यात आलेला आहे असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जाऊ शकतो आणि या संदर्भामध्ये विरोधी पक्ष देखील टीका करू शकतो। मात्र या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत विरोधी पक्षाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। मात्र भविष्यामध्ये नक्की अशा जे बदल झालेले आहेत, खरं तर मुख्य सचिव जे होते पश्चिम बंगालचे त्यांना ते निवृत्त झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र या संदर्भामध्ये थेट असा नक्कीच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी सर जोडले जात आहेत। विश्वंभरजी, मोठी बातमी येते, पश्चिम बंगालमधील निवडणूक आयुक्त मनोज कुमार अग्रवाल यांना आता बंगालचे मुख्य सचिव अशी प्रशासकीय पातळीवर फेरबदल करण्यात आला आहे। आपली प्रतिक्रिया? हा दुसरा बदल आहे जे सुधांशु गुप्ता माझ्या मते ते जे SIRचे हेड होते तिथले, म्हणजे SIR ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली ते विशेष निरीक्षक होते SIRचे, पहिल्यांदा त्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्लागार म्हणून नेमण्यात आलं। ही पहिली अपॉइंटमेंट होती आणि आता ही दुसरी अपॉइंटमेंट होते। याचा सरळ अर्थ की निवडणूक आयोग हा आता भारतीय जनता पक्षाची एक शाखाच झालेला आहे। याच्यात काही कोणाला वादच असण्याचं कारण नाही। या सगळ्यावर अर्थातच राजकीय पातळीवर टीका होऊ शकते। राजकीयच नाही, या खरं तर नागरिकांच्या पातळीवर जास्त टीका व्हायला पाहिजे। त्याचं कारण असं की संवैधानिक जी मूल्य आहेत त्या मूल्यामध्ये निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र आयोग आहे आणि त्या स्वतंत्र आयोगाच्या अधिकाऱ्यांनी असं कमिटेड असून की आज तुम्हाला निवडणूक जिंकून देतो आणि उद्या तुम्ही मला मुख्य सचिव करा, ही सरळ डील आहे। आणि ह्या डीलच्या विरोधात राजकीय नेते तर विरोधी पक्ष उभा राहील कदाचित, पण नागरिकांनी जोडे हातात घेऊन उभं राहायला पाहिजे की आमच्या लोकशाहीची तुम्ही काय वाट लावली हे विचारत नागरिकांनी जोडे हातात घेऊन उभे राहण्याची ही वेळ आलेली असं मला वाटतं। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल, संवादाबद्दल। पुन्हा एकदा मी शिवाजी काळे तुमच्याकडे येतोय। आपण पाहिलं की कशा पद्धतीने हे फेरबदल होत आहेत। खरं तर पश्चिम बंगालची प्रत्येक गोष्ट निवडणूक आयोगावर आजपर्यंत उपस्थित केलं जाणारं विरोधकांकडनं प्रश्नचिन्ह विरोधकांसाठी या टीकेचा मुद्दा बनेल। शिवाजी, हा मुद्दा तसा टीकेचा आहे, मात्र ही नियुक्ती जी झालेली आहे त्याच्यावरती पश्चिम बंगाल सरकारचं नव्यानं स्थापन झालेल्या सरकारने ह्या नियुक्त्या केलेल्या आहेत आणि या कायदेशीर आहेत। तरीही याच्यावरती अशा पद्धतीने टीका होते, कारण अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की सरन्यायाधीश पदावरती राहिलेली एखादी व्यक्ती न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर तिला जर राज्यसभा दिली जात असेल तर त्याकडे संशयाच्या नजरेने पाहिलं जातं। कायदेशीर दृष्टिकोनातून लाभाचं पद आहे का असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण नक्कीच। शिवाजी, आपण बोलूया। आपल्यासोबत अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या जोडल्या जात आहेत। अंजली ताई, आपण बघतोय आताची एक मोठा फेरबदल झाला आहे पश्चिम बंगालमध्ये, प्रशासकीय पातळीवरचा फेरबदल आहे। मुख्य निवडणूक अधिकारी आता मुख्य सचिव बनलेले आहेत मनोज कुमार। आपली प्रतिक्रिया? नाही, मला तर हे थोडंसं वेगळं वाटतंय, कारण मुख्य निवडणूक अधिकारी यांना मुख्य सचिव कसं काय बनवता येतं? म्हणजे निवडणूक संपली, तुम्ही चांगली कारवाई केली, तुम्ही कुठच्याही म्हणजे भाजपने बहुतेक त्यांना नियुक्ती तेव्हा केली असेल आणि त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली म्हणून यांना सचिव बनवलं की काय? आता ह्याच्या मला सगळं जरा नीट अभ्यास करून बोलावं लागेल, कारण उगाचच काही बोलून उपयोग नाही। पण हे बघून जरा विक्षिप्त वाटतंय, विचित्र वाटतंय, एवढं मात्र नक्कीच। धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल।
आताची मोठी बातमी, पश्चिम बंगाल सरकारमध्ये प्रशासकीय पातळीवर फेरबदल झालेले आहेत आणि मुख्य निवडणूक आयुक्त मनोज कुमार अग्रवाल हे आता बंगालचे मुख्य सचिव असणार आहेत.